तशी गुजरात पॅटर्न ही पण एक कपोलकल्पित गोष्ट होती। मोदींच्या राज्यातून लोक अमेरिकेत बेकायदा पळून जात आहेत। पंतप्रधानांच्या राज्यातला महागाईचा दर हा देशाच्या राज्याच्या महागाईच्या दरापेक्षा जास्त आहे। तर द्वेष पसरवा आणि धर्माधर्मात फूट पाडा आणि दंगली घडवा हे गुजरात मॉडेल आहे। 2019 कोणत्याही मेरिटवरती मोदींनी जिंकलेलं नाही, ते पुलवामाचा इन्सिडेंट झाला त्यातून जिंकलेलं। पंतप्रधान ज्या ज्या देशात जातात तिथे अदानी त्यांच्या सोबत तरी जातात, मागे तरी जातात, नाही तर पुढे तरी। यांच्या 10 वर्षात जर सगळ्यात जास्त कोण बर्बाद झाला तर तो शेतकरी बर्बाद झाला, तो यांना वटणीवर आणणार आहे। विकृत राजकारण देशात सुरू आहे। देशात गोडसे बाहेर गेले की मात्र मोदीजींना गोळवलकर आणि हेडगेवारांच्या पुतळ्यापुढे नाही, महात्मा गांधीच्याच पुतळ्यापुढे जावं लागतं। मी आजच्या भाषणाची सुरुवात गुजरात पॅटर्नने करणार आहे। मी आज येताना ठरवून आलो। त्याचं कारण असं की 2014ला जो एक मोठा भूलभुलैया या देशाला मिळाला, त्यातला सगळ्यात मोठा भूलभुलैया होता गुजरात पॅटर्न, जो कधी अस्तित्वातच नव्हता, पण त्यालाही म्हणलं गेलं गुजरात पॅटर्न। ज्या काही कपोलकल्पित गोष्टी असतात, तुम्ही स्वर्गात पोहोचलात की रंभा तुमचं स्वागत करणारे, उर्वशी तुमचं स्वागत करणारे, या जशा कपोलकल्पित गोष्टी आहेत, तशी गुजरात पॅटर्न ही पण एक कपोलकल्पित गोष्ट होती। हे आता पुरेसं सिद्ध झालंय। पण या देशाला संभ्रमित करण्यात आलं, या देशाला नसलेला एक पॅटर्न दाखवण्यात आला। 2014 साली मी चॅनलवर बऱ्यापैकी जायचो, असे मी सांगितलं तशी आमच्यावर तेव्हा बंदी आलेली नव्हती। अजून मोदीजी सत्तेत यायचे होते, ईश्वराचा 11वा अवतार, त्याचा अजून प्रताप देशाला कळायचा होता। 14 साली प्रत्येक प्रवक्त्याला भारतीय जनता पक्षाचा जो तिथे चर्चेला असायचा, त्यांना मी एकच प्रश्न विचारायचो की गुजरात पॅटर्न म्हणजे काय, त्याची 2 उदाहरणं तुम्ही आम्हाला देता का? आपण जेव्हा कोणता तरी पॅटर्न म्हणतो, हिवरे बाजार पॅटर्न म्हणजे काय, तर तिथे पोपटराव पवारांनी पाणी अडवलं, अमुक केलं तमुक केलं, 10 गोष्टी। कोणताही पॅटर्न असा नव्हता। यांचे प्रवक्ते सांगायचे की ती नदी शुद्ध झाली। नदी शुद्ध हा काही पॅटर्न नाही, परंतु त्या पॅटर्ननी सगळ्या देशाची फसवणूक केली। आणि वाईट गोष्ट अशी की सुशिक्षित माणसं यात जास्त फसली, हे अजून त्यातल्या त्यात वाटते। एक भूलभुलैया उभा राहिला आणि त्या गुजरात पॅटर्नचा आजच्या का कालच्या लोकसत्तात गिरीश कुबेरांचा लेख आहे का अग्रलेख आहे मला आठवत नाही, पण एक लेख आहे तो जरूर वाचा। सुमारे 97,000 भारतीयांनी अमेरिका आणि कॅनडामध्ये बेकायदेशीर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पंजाबचे असतील, पण जे प्रगत राष्ट्र गुजरात त्याचे नागरिक सर्वाधिक आहेत। मोदींच्या राज्यातून लोक अमेरिकेत बेकायदा पळून जात आहेत, त्याच्यावरून गुजरात पॅटर्न किती यशस्वी झाला हे आपल्याला कळायला काही हरकत नाही। 97,000 लोकांनी बेकायदा प्रवेशाचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना पकडलंय आणि आता ते छावण्यांमध्ये जिथे अशा बेकायदा स्थलांतरितांना ठेवतात। तुम्ही 14 पासून काय काय ऐकलं लक्षात घ्या। तुम्ही व्हायब्रंट गुजरात ऐकलं, गुजरातमधला औद्योगिक विकास किती झाला ते ऐकलं। एवढा औद्योगिक विकास आहे तर 97,000 माणसं का जात आहेत अमेरिकेला? गुजरात जर एवढा सुधारला तर का लोक जातात? मी फार आकडेवारीत बोलणार नाही, आकडेवारीचा जरा कंटाळा येतो, पण मला गुजरात मॉडेलच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या। गुजरातमध्ये 38% लोक सकस अन्नापासून वंचित आहेत। न्यूट्रिशनचा मुद्दा आहे। 38% लोकांना सकस अन्न, न्यूट्रिएंट असलेलं फूड मिळत नाही। महागाईचा दर देशातला 7.41 आहे औसतन ॲव्हरेज। गुजरातमध्ये त्याच्यापेक्षा जास्त महागाई आहे, 7.95%। पुन्हा गुजरात म्हणताना मी गुजराती माणसांचा द्वेष करत नाहीये। मी गुजराती माणसांचा द्वेष करू शकत नाही, कारण हे काल आले। गुजरात पहिला बापूंचा आणि सरदारांचा आहे, मग यांचा। मी फक्त त्या पॅटर्नची फसवेगिरी सांगतो की माणसांना कसं फसवलं गेलं ते लक्षात घ्या। पंतप्रधानांच्या राज्यातला महागाईचा दर हा देशाच्या राज्याच्या महागाईच्या दरापेक्षा जास्त आहे। शिक्षणाचे शत्रू आहेत हे। किती अकोल्याच्या किती जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या? 178 शाळा बंद केल्यात शिंदे फडणवीसांनी।
वस्ती वाड्यावरच्या शाळा बंद केल्यात. एकीकडे शाळा चांगल्या करणारा जेलमध्ये टाकला ईडीचे खोटे आरोप लावून, आणि दुसरीकडे महाराष्ट्रात शाळा बंद करण्याचं कारस्थान चालू आहे. 178 जागा तिडकेताईंनी मगाशी सांगितलं, कोणी 178 शाळा. शिक्षणामध्ये गुजरात कुठे आहे जरा बघू. शिक्षणामध्ये या देशात आरोग्य आणि शिक्षण दोन्हीमध्ये केरळ नंबर 1 आहे. त्याला कम्युनिस्टांचं राज्य म्हणून शिव्या घातल्या. किती शिव्या घातल्या. ख्रिश्चन राज्य झालं, मुस्लिम राज्य झालं, केरळमध्ये असं झालं तसं झालं. अरे तुमच्या नाकावर टिचून केरळ हा आरोग्यात पण नंबर 1 आहे आणि शिक्षणात पण नंबर 1 आहे. मोदीजींच्या गुजरातचा शिक्षणात राज्याच्या क्रमवारीत 5वा नंबर लागतो. गुजरात मॉडेल जर एवढं चांगलं होतं, गुजरात पॅटर्न, गुजरात मॉडेल, तर तिथलं शिक्षण नंबर 1 वर का नाही हा प्रश्न आहे. जी गोष्ट शिक्षणात आहे तीच आरोग्याची. आरोग्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, पंजाब हे फार पुढे आहेत, आणि मोदीजींचा गुजरात आरोग्यामध्ये 12व्या स्थानावर आहे. गुजरात मॉडेल 12व्या स्थानावर मोदीजींचा गुजरात. गुजरातमध्ये 37.4% घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी इंधन नाही. उज्ज्वला गॅस योजना बघितलं, त्याचा भडीमार. पेट्रोल पंपावर मोदीजी, सगळीकडे मोदीजी, विमानात मोदीजी, पेट्रोल पंपावर मोदीजी, बस स्टँडवर गेलं तेच, रेल्वे स्टेशनवर गेलं तेच. बाकी त्यांची कारकीर्द काही असो, चेहराच पाहायचा लोकांना इतका कंटाळा आला की तेवढ्यासाठी तरी यांना 24ला पाडणार आहेत. व्यक्तिवाद इतक्या टोकाचा झालेला आहे, व्यक्तिवाद इतक्या टोकाचा झालेला आहे. माफ करा तिडके साहेब, मगाशी मी आपलं नाव घ्यायचं विसरलो. तिडके साहेब पण इथे. व्यक्तिवाद इतक्या टोकाला पोचलेला आहे की जिथे तिथे फक्त एक माणूस दिसतो. सगळी कॅमेरा घेऊन जातात, फोटोग्राफरनी कॅमेऱ्यात कोणी आलं तर त्याला बुडून लावतात. काय वाटेल ते करतात. या देशाने लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान पाहिले, त्या देशाने फोटोजेनिक पंतप्रधान पाहणं ही फार वाईट गोष्ट आहे, पण ती होते. गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडतात. 22% मुली गुजरातमध्ये दरवर्षी शाळा सोडतात. आणि गुजरातमध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली 21.4% लोक आहेत. खूप आहे सांगण्यासारखं, लिस्टच आहे मोठी. आमचे निर्भय बनोची रिसर्च टीम, एक सुरेश सामंत वगैरे आमचे खूप चांगले आमचे सोबती आहेत. अख्खी लिस्ट काढली, ती सगळी दिली तर 1 तासाचं भाषण होईल. ते करायचं नाही मला, तुम्हाला आकडेवारीत फार गुंतवायचं नाही मला, दुसऱ्या पण मुद्द्यांनी. पण हे गुजरात मॉडेल आहे ज्याचा शिक्षणाशी संबंध नाही, ज्याचा आरोग्याशी संबंध नाही, ज्याचा रस्त्यांशी संबंध नाही, ज्याचा दारिद्र्याशी संबंध नाही, ज्याचा मुलींच्या शाळा सोडण्याशी संबंध नाही, ज्याचा कशाचाही संबंध नाही. फक्त द्वेष पसरवा आणि धर्माधर्मात फूट पाडा आणि दंगली घडवा, हे गुजरात मॉडेल आहे. हे मॉडेल 2014 साली आपल्यावर थोपवलं गेलं. मला माहिती आहे की मी कोणत्या शहरात बोलतोय. मी ब्रिजलाल बियाणींच्या शहरात बोलतोय, मला माहिती आहे त्याची. शेजारी पंजाबराव देशमुख यांच्या ठिकाणी मी बोलतो, हे मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे की ही भूमी सुद्धा लढवय्यांची भूमी आहे. या निर्भय बनोवर काय वाटेल ते इतक्या वाईट थराला जाऊन केलं गेलं. निर्भय बनोचा जसा आपला अकोल्याचा ग्रुप झाला तसा आपला सोलापूरचा ग्रुप झाला. 125 घुसखोर त्यामध्ये घुसले आणि त्यांनी अश्लील फोटो टाकायला सुरुवात केली ग्रुपवर. आपण तो ग्रुप बंद केला. टवाळी करण्यासाठी ग्रुपमधून महिला बाहेर पडल्या. ही चळवळ आपण का उभी केली असं मला त्याविषयी आम्हाला वाटलं की आपण हे का केलं. पण नंतर आमच्या लक्षात आलं की जर लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर 125 काय रे 1.25 करोड घुसखोर घालवा, काही फरक पडणार नाही. आम्ही त्याला घाबरत नाही. टीका झाली निर्भय बनोवर, कुठल्या तरी सभागृहात घेतात आणि हाऊसफुल होतात. माझी आपल्या कॅमेरामन भाऊंना विनंती आहे, तुम्हाला माझी विनंती आहे, जरा फक्त कॅमेरा फिरवा आणि त्यांना दाखवा हे चित्र. तुम्ही उठा, कॅमेरा फिरवा आणि त्यांना दाखवा ही गर्दी, त्या टीकाकारांची तोंड बंद करण्यासाठी. ह्याचं आमचं काही नाही आहे. ही अत्यंत सामान्य माणसं आहेत सगळी. आम्ही कोणीच नाही हो. आमची काय पार्श्वभूमी नाही. आमच्या घरात काही कोणी मुख्यमंत्री नव्हतं, काही नव्हतं. आमची काही पार्श्वभूमी, आम्ही सारखेच आहोत. तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. ही जी गर्दी येते ही विश्वंभर चौधरी, आसिम सरोदे कोणासाठी नाही आहे. हे कॅमेरामन भावाला मी एवढ्यासाठी दाखवायला लावली
की मोदी आणि शहांच्या विरोधात देशातलं काय वातावरण आहे ते हे प्रातिनिधिक स्वरूपात. आम्ही काही भाषणातले कोणी मास्टर नाही, आम्ही काही भाषणातले कोणी दादा लोक नाही. तुम्ही आमचं भाषण नाही, तुम्ही तुमचा रोष व्यक्त करण्यासाठी इथे आला आणि ती गर्दी म्हणजे ही गर्दी याची आम्हालाही जाणीव आहे. मी म्हणालो 2014 साली वेगवेगळे नॅरेटिव्ह आले. अच्छे दिन हा नॅरेटिव्ह त्यात होता. तिथपासून 10 वर्षाचा देशाचा प्रवास झाला. 2019 यांनी पुलवामावरती जिंकलेलं आहे. 2019 कोणत्याही मेरिटवरती मोदींनी जिंकलेलं नाही, ते पुलवामाचा इन्सिडेंट झाला त्यातून जिंकलेलं आहे. आणि हे मी म्हणायची गरज नाही, त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी तो यांच्या राष्ट्रवादाचा बुरखा फाडलेला आहे. राहुल गांधीला त्यांनी दिलेली मुलाखत राहुल गांधींना ते आपण जरूर बघा. पण वेगवेगळे नॅरेटिव्ह आणायचे. आता 10 वर्षानंतर काय नॅरेटिव्ह आहे? मोदी शिवाय हेच कोण, पर्याय काय? अरे पर्याय, वाईटाला पर्याय नसतो द्यायचा, वाईटाला काढायचं असतं. पर्याय चांगल्याला द्यायचा असतो, वाईटाला कुठे पर्याय द्यायचा असतो? वाईट आधी काढायचं असतं, आधी नारळ द्यायचा असतो वाईटाला, मग बघू आमचं काय होते. 140 कोटीचा देश आहे, त्याच्यात एकच माणूस लायक आहे पंतप्रधान व्हायला, बाकी सगळे गाढव होत आपण. एकच लायक. पर्याय काय? भारताचं पंतप्रधान पद एकही दिवस रिकामं राहिलं नव्हतं. मोदी जन्माला आले नव्हते तेव्हा पण. 140 कोटीच्या देशात जर एखादा पक्ष हे नॅरेटिव्ह रुजवत असेल की पर्याय काय, तर हा त्या राजकीय पक्षाचा उद्धटपणा आहे, दुसरं काही नाही. आम्ही आमचे पर्याय शोधू, रिकामं नाही राहिलं कधी. आता ह्या नॅरेटिव्ह शिवाय पर्याय नाही. मी सगळ्या सभांमधून निर्भय बनोच्या बोललो, ते पुन्हा एकदा बोलतो. मला प्रत्येक सभेत ते बोलायचं आहे. आणि मला जो अंडर करंट दिसतो, यांच्या विरोधातला शेतकऱ्यांचा जो रोष दिसतो, त्याच्यावरती मी येणार आहे. अकोल्यात मी बोलतोय, मला कापसावर पण बोललं पाहिजे. यांच्यावरचा जो रोष मला दिसतोय, त्याच्यातून मी पुन्हा त्याचा उच्चार करतो की 2024 साली मोदी आणि शहा निवडून येणार नाहीत. आमच्या काही मित्रांना हा जादाचा आत्मविश्वास वाटतो, पण जेव्हा बीडच्या सभेच्या आधी आम्हाला एक शेतकरी येऊन भेटतात आणि म्हणतात की माझी कापसाची गाडी उभी होती, त्या दिवशी 9,000 भाव होता आणि कापूस विक्रीला झाला, दुसऱ्या दिवशी तर तो भाव 6,000 झाला. माझं 30,000चं नुकसान केलं, वर 2,000 काय टाकतो माझ्या खात्यात. शेतकऱ्यांना ते अर्थकारण आता लक्षात येतं यांचं. तो भूलभुलैया त्यातून शेतकऱ्यांनाही लक्षात येत आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, त्यांचा पराभव कदाचित शहरी समाज करणार नाही, यांचा पराभव भारतातले शेतकरी करणार आहेत. जे 10 वर्षात सगळ्यात जास्त क्षती कोणाची झाली, तर ती शेतकऱ्याची झालेली. यांच्या 10 वर्षात जर सगळ्यात जास्त कोण बर्बाद झाला, तर तो शेतकरी बर्बाद झाला. तो यांना वटणीवर आणणार आहे. विकृत राजकारण देशात सुरू आहे. राहुल गांधींची खासदारकी का घालवली? मोदी आणि शहांना, राहुल गांधी त्यांच्यावर बोलत होते तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. ज्या दिवशी ते अदानीवर बोलले, यांना राग आला. अदानीच्या 20,000 कोटीचा मुद्दा राहुल गांधी काढला, त्यांनी इतका राग आला की जुनी केस उकरून काढली. तो पिटिशनर झोपेतून उठवला. सुरत कोर्टाने बरोबर 2 वर्षाची शिक्षा दिली, कारण 2 वर्षापेक्षा कमी दिली असती तर खासदारकी गेली नसती. आणि मग ओम बिर्लांनी तातडीने खासदारकी काढून घेतली. हा एक असा पक्ष आहे जो आज बोलतो उद्या करतो, याचा काही मेळ नसतो. तुम्ही बघा, सहज आलं उदाहरण म्हणून, शरद पवारांनी शेतीसाठी काय केलं असं परवा मोदीजी बोलले. अहो, तुम्ही त्यांना पद्मविभूषण दिलं शेतीतल्या कामगिरीसाठी. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, सलग 3दा जर पंतप्रधान एकच गोष्ट एकसारखी बोलले तर मी त्यांच्या विरुद्धचा सगळा प्रचार सोडून देईल. खरं बोलले तर मी म्हणत नाहीये, ते जाऊ द्या. काहीतरी ताळमेळ ठेवा तुमच्या बोलण्यात. विषारी प्रचार करायचा. महाराष्ट्राने कोविड सगळ्यात चांगला हाताळला उद्धव ठाकरेंनी, हे मला एका गैरराजकीय व्यासपीठावरूनही बोलायला काही हरकत नाही. राजेश टोपेंनी उत्तम हाताळला महाराष्ट्र. तिकडे गंगेत प्रेत वाहून जात होती. तुमचा तो साधू मुख्यमंत्री, काय नाव त्यांचं, मी तर योगी आहे, साधू मुख्यमंत्री असताना प्रेत गंगेत वाहून जात होती. काय झालं?
आणि इकडे महाराष्ट्रात कोविड उत्तम हाताळला जात होता, पण तुम्हाला नॅरेटिव्ह असे दिले की महाराष्ट्र कोविडमध्ये कसा अपयशी राहिला, उद्धव ठाकरे घरात बसून कसे राहिले वगैरे. महाराष्ट्रात खोके सरकार आलं. आता असीमनी त्याच्याबद्दल बोललाय, मी नाही जास्त बोलणार. शर्मेची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आम्ही भाषणात म्हणतो यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र, वसंतदादांचा, शंकरराव चव्हाणांचा. तो महाराष्ट्र इतका लयाला गेला की तो आता खोके महाराष्ट्र, खोकेवाला महाराष्ट्र म्हणून ओळखायला जायला लागला. धार्मिक राजकारण उद्रेकावर आहे. मी काय अकोल्यात आलो नाही, अनेक वर्ष झाली असतील मला, पण अकोलकरांनी मला सांगावं, आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही यावर्षी रामनवमीला अकोल्यात डीजे लागला होता का नव्हता लागला? सगळ्या महाराष्ट्रभर लागला डीजे. आम्ही पण हिंदू होतो, मी पण हिंदू आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. हिंदू म्हणून आम्ही रामाचा जन्म सुंठवडा खाऊन करतो. दुपारी 12 वाजता आम्ही सुंठवडा खातो, रामाचा जन्म करतो. डीजे आम्ही हिंदू म्हणून आजपर्यंत लावला नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, मुद्दा छोटा वाटेल, डीजे काय, पण धार्मिक उन्माद वाढत चाललेला आहे. आणि आपण हिंदू जर या भ्रमात असू की भारतीय जनता पक्ष हा फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांना धोका आहे, तर त्याच्यातून बाहेर या, हा सगळ्यात मोठा हिंदू धर्मालाच धोका आहे. हिंदूंची सगळी संस्कृती नष्ट करण्याचा विडा यांनी उचललाय. तुम्ही अकोल्याचे, मी तुमच्या शेजारचा परभणीचा, आपल्या गावाकडची माणसं भेटल्यावर काय म्हणतात? राम राम. जय श्रीराम कुठून आला? राम रामचा जय श्रीराम का करायचा लक्षात घ्या. जय श्रीराम ही एक राजकीय घोषणा आहे. तुमचा आणि माझा राम हा कुटुंबवत्सल राम आहे. तो बायकोला घेऊन राहतो, नेहमी सीतामाई सोबत असतात, त्याच्या सन्मुख हनुमानजी असतात, शेजारी लक्ष्मण असतो, आणि तो अत्यंत सुहास्यवदन राम असतो. तो हसत असतो, छान चेहरा हसरा असतो. हा असा डोळ्यांच्या भुवया ताणलेला राम आणला कुठून यांनी? जो पोस्टरवर दिसतो की तो धनुष्य घेऊन 24 तास कोणाला तरी मारतो, असा राम कधी होता जो 24 तास कोणाला तरी धनुष्याने मारत होता? असा राम कधी नव्हता. हिंदूंचा जो राम आहे त्याला संघी राम करायचा आहे, आणि राम रामला जय श्रीराम करायचं, लक्षात घ्या. जय सियाराम यांना नकोय. बायकांची यांना ॲलर्जी आहे. यांच्या संघटनेत बायकांना काही स्थान नाही ताई, काही नाही तिथे स्थान. ती वेगळी करतात काहीतरी, कोणती समिती करा, त्यात काय करायचं. संचलनात बायका दिसल्या तुम्हाला कधी? दसऱ्याच्या दिसल्या? RSSच्या संचलनात कोणाला बायका दिसल्या असतील त्यांनी कृपा करून हात वर करा. दिसत नाही. बायकांची ॲलर्जी आहे त्यांना. आणि इतकी छद्मी संघटना आहे की हे कायम आपल्याला देश शिकवतात, स्वदेश स्वदेश. अरे तुमचा गणवेशच परदेशी आहे. भारतीय गणवेशात धोत्रात करा ना संचलन. धोतर का नाही संचलनाला? आमची टोपी परंपरागत पटका का नाही? कशाला काळी टोपी? बेल्ट कुठे असतो का भारतीय वेशभूषेत? यांची वाद्य पण परदेशी आहेत. ते ड्रमन काय काय वाजवत जातात. हार्मोनियम वाजवा, मृदंग वाजवा, भारतीय वाद्य. वागायचं स्वतः एक आणि दुसऱ्याला काहीतरी शिकवायचं. जय सियाराम नको आहे त्यांना. इतकी मजल गेली. आमच्या मराठवाड्यात वारकरी संप्रदाय खूप आहे, मला खात्री अकोल्यात पण मोठा असणार आहे. या वारकरी संप्रदायाचं सुद्धा संघीकरण यांनी सुरू केलं. मी भगवेकरण म्हणत नाही, कारण भगवा माझा आहे, शिवछत्रपतींचा भगवा आहे, भगवा आमचा आहे. मी भगवीकरण म्हणणार नाही. ती भागवत धर्माची पताका आहे, ती वारकऱ्यांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांचे, म्हणून मी भगवीकरण शब्द वापरत नाहीये. पण जे संघीकरण केलं जातं हिंदू धर्माचं, त्यातून आपलं सगळ्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे RSSचा जर धोका मुसलमान आणि ख्रिश्चनांना असा वाटत असेल, तर तो कैक पटीने जास्त आपल्याच हिंदू धर्माला आहे, हे लक्षात घ्या. भंपक राष्ट्रवाद आपल्यावर सोपवला जातो. काही मोहिमा निघतात, घर घर तिरंगा, हर घर. अरे आमच्याकडे पहिल्यापासून आहे. तुम्ही आत्ता लावला नागपूरला जुम्मा 4 दिन तुम्ही लावलाय नागपूरला आत्ता 3 वर्षा 4 वर्षाखाली. आमच्या घरी तो पहिल्यापासून आहे. इथे बसल्यांचे असीमचे वडील असो, माझे इथे अनेकांचे
वडील स्वातंत्र्य सैनिक होते, आम्ही लहानपणापासून तिरंगा पाहिलेला आहे. तिरंगा आम्हाला नवीन नाही, तुम्हाला नवा आहे, आणि म्हणून तुम्हाला तो जास्त जोरात दाखवायला लागतो. आणि कोण शिकवताय आम्हाला राष्ट्रवाद? आम्हाला राष्ट्रवाद ते शिकवतायत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांनी राष्ट्रभाषेचा द्वेष केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वजाचा द्वेष केला. गांधींची हत्या करणारे, राष्ट्रध्वजाचा द्वेष करणारे, आत्ताच असेंनी सांगितलं सांगलीत काय घडलं, आजही द्वेष करतात. भगवाच आमचा राष्ट्रध्वज म्हणतात उघडपणे. ते आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार आहेत की हे राष्ट्र कसं असावं आणि तुम्ही काय असावं. तुमच्याकडून शिकणे की वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. असा राष्ट्रवाद तुमच्याकडून शिकण्याच्या आधी आम्ही मरून जाऊ, आत्महत्या करू एक वेळ, तुमच्याकडून शिकणार नाही. तुम्हाला काही एक अधिकार नाही. तुम्ही काल परवा झेंडा लावला, स्वातंत्र्य संग्रामात संघ कुठे होता? ढूंढते रह जाओगे. एक जोक आला होता मध्ये की पेट्रोल पंपावरचा मुलगा म्हणला पेट्रोल भरणाऱ्याला की साहेब त्याआधी संघाचं योगदान पाहू घ्या स्वातंत्र्यातलं. म्हणजे काय? 0, 0 पहा. व्हॉट्सअपवर फिरत होता, मी नाही तयार केलं. हे 0 योगदानवाले आम्हाला सांगणार देशभक्ती काय असते, राष्ट्रभक्ती काय असते, आणि आम्हाला हे ठरवणार कोण देशभक्त आहे आणि कोणी पाकिस्तानात जायचं. चॅनलवर आम्हाला काही झालं की जा पाकिस्तानात. इथे बसलेले सगळे प्रगल्भ लोक आहेत. 2011 ते 14 काँग्रेसवर आम्ही टीका केली तेवढी कोणी केली नाही. काँग्रेस सत्तेत असलेला पक्ष होता, पण काँग्रेसवाल्यांनी कधी आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा काढून दिला नाही. भारतीय जनता पक्षाच्या काळात काही बोललं की जा पाकिस्तान. अरे देश तुझ्या बापाचा त्यापेक्षा जास्त माझ्या बापाचा आहे, मी काय जातो पाकिस्तान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझं पुन्हा एकदा अकोल्यात मला कोणीतरी म्हणलं की इथे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. मला वाटत नाही, ही पुरोगामी शक्ती बसलेली आहे सगळी इथे. जर कोणी अकोल्यात असतील मला त्यांना पुन्हा सांगायचं आहे, मला त्यांना पुन्हा विचारायचं आहे, फक्त 2 गोष्टी करून दाखवा. आम्ही सगळा तुमचा विरोध सोडू. 2च गोष्टी करा. कधीतरी नथुराम गोडसेचा निसंदिग्ध शब्दात निषेध करा, आणि दुसरं मनुस्मृती जाळून दाखवा. आम्ही तुमचा विरोध सोडू. हा देश कुठे चाललाय? कोणाला हे हिंदू राष्ट्र पाहिजे? हिंदू राष्ट्र किती टक्क्यांच्या मालकीचं असणार आहे आणि ते कोणाला आणि का पाहिजे याच्यावर मला गंमत वाटते. आज मी इथल्या महिला वर्गाला खरं नमस्कार करतो. इथे सगळ्यात जास्त महिला असलेली सभा आहे बरं का ही निर्भय बनवची. मला तुम्हाला सांगायला आनंद आहे. मी जशा या महिला पाहतो तशा मी हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या महिलाही पाहतो. मला त्या बहिणींना विचारावं वाटतं की का कोणती अवदसा आठवतीये तुम्हाला? कदाचित हिंदू राष्ट्र आलं तर पुन्हा सती जावं लागेल याचा तरी विचार केला का तुम्ही? कोणता विचार करून तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता जिथे तुम्हाला कोणतेही अधिकार नव्हते, जिथे तुम्हाला शूद्र गणलं जात होतं? कोणत्या हिंदू राष्ट्राबद्दल तुम्ही बोलता? ज्या हिंदू राष्ट्रात 97% प्रजा गुलाम होती ते हिंदू राष्ट्र तुम्हाला पाहिजे का? हा मुद्दा आहे. पण सांगितलं जातं एकीकडे हे हिंदू राष्ट्र शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात. निवडून येताना आले होते, काहीतरी छत्रपतींचा आशीर्वाद स्लोगन होती. महाराजांचा आशीर्वाद होता तुम्हाला, आणि तुम्हाला महाराजांची एवढी चाड आहे तर मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्नधिंड हजारोचा जमाव काढतो तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? हजारोचा जमाव बलात्कार करतो 2 बायांवर आणि त्यांची धिंड काढतो. हे काय शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार राज्य आहे का तुमचं? महिलावरच्या अत्याचारात मोठी वाढ झालेली आहे. आता मला इथूनही एक सांगण्यात आलं की महिलांच्यावरचे अत्याचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. असुरक्षितता महिलांची वाढलेली आहे. सगळ्या गोष्टी होत आहेत, पण त्याला राष्ट्रवादाचं आवरण द्यायचं आणि काहीतरी मोहिमा काढत राहायच्या. G20 20 राष्ट्रांची परिषद, ते आपण भिशी लावतो ना एकमेकांकडे, आज आम्ही तुमच्याकडे उद्या तुम्ही आमच्याकडे, लावतो की नाही? भिशीच्या वर काही नाही त्यात. पण सांगितलं असं गेलं जणू काही आता जग जिंकलं, 20 राष्ट्र मोदीजींच्या पायाशी आली असं सांगितलं. अरे याच देशामध्ये इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा प्रचार कधी केला नाही. तुम्ही आमच्याच पैशावर प्रचार करता आणि आम्हालाच सांगता. आमच्या कराचे पैसे तुम्ही घालवता कुठं? पंडित नेहरूंच्या सगळ्या कंपन्या विकून दाखवल्या.
एक पिढी अशी येते की ती फक्त विकतच राहते, त्याच्यावरच जगते. आपल्याकडे घडतं, बऱ्याच घरांमधून घडतं दुर्दैवानं. आधीच्या पिढ्यांनी कमावलेला असता तो बापाला शिवी देतो आणि बापाची जायदाद विकून तो जगतो. नेहरूंना शिव्या द्यायच्या, नेहरूंच्याच कंपन्या विकायच्या, असं सत्र चालू आहे. काही आम्ही असं ठरवलं की निर्भय बनोच्या प्रत्येक सभेत काही गोष्टी सांगायच्या. त्या जरा रिपीट होतात, व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा पाहाव्या लागतात, पण त्या तरी सांगायच्या. आणि आम्ही फक्त काही 2-4 आकडे सांगतो, त्याच्यावर नाही, मी नंतर वेगळ्या विषयाकडे जाणार. या देशातली महागाई, मनमोहन सिंग, आपण त्यांना मौनी बाबा म्हणलो आम्ही. हा देश इतका विचित्र आहे की केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेल्याला मौनी म्हणतो आणि असो, पुढे काय मी बोलत नाही. मी नेहमी म्हणतो की अरे या देशाची पिढी स्वातंत्र्याची, गांधी, नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल हे सगळे बॅरिस्टर होते आणि सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या. त्या मंडळींनी भारताचं जे स्वप्न पाहिलं, त्या मंडळींच्या स्वप्नातला जो भारत होता, आमच्या राज्यघटनेच्या स्वप्नातला भारत होता, तो तुम्हाला उद्ध्वस्त करायचा आहे. तिथं तुमचं आणि आमचं भांडण आहे. अन्यथा आसिम सरोदेचा धुरा आणि अमित शहाचा धुरा एकत्र नाही. आसिमचा धुरा यवतमाळला आहे, माझा धुरा परभणीला आहे. त्यांचे तिकडे आहेत, त्यांचे अनेक धुरे असतील, आम्हाला माहीत नाही. आमचं भांडण तिथं आहे. आणि इथे तुम्ही सगळे एकेका पायरीवर बसलात तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर तुम्ही राज्यघटना बदलायला निघालात तर प्रत्येक पायरीवर आम्ही बसलेलो हे विसरू नका. आरक्षणावर टीका करणारे खूप आहेत, पण जर भारतीय राज्यघटनेमध्ये होणारी तोडफोड वाचवण्याची शक्यता मला जर कोणामध्ये दिसते तर ती आमच्या SC ST खासदारांमध्ये दिसते, सगळ्या पक्षांच्या. या देशाची राज्यघटना जर मोडायला निघाले तर त्यांना त्या संख्येचा विचार करावा लागेल जो SC ST खासदारांचा नंबर आज संसदेत. आम्ही तुम्हाला घटना बदलू देणार नाही. प्रत्येक पायरीवर आम्ही उभे राहू. तुम्हाला आमचे खून करून पुढे जावं लागेल तर ती राज्यघटना तुम्हाला बदलते. या देशाचं बेसिक स्ट्रक्चर जे बाबासाहेबांनी सांगितलं, या देशाचा सरनामा जो आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी मान्य केला, त्याला धक्का तुम्हाला लावू देणार नाही. त्यासाठी आम्ही इथे उभा आहोत. आमच्यावर उद्या काय करायचं ते करा. अनेकांना भीती वाटते, लोक आम्हाला खूप सल्ले देतात. काय म्हणलं, जेलमध्ये उलट छान असतं, सगळं वेळच्या वेळेला होतं, जेवण बिवण. कुमार सप्तर्षी सरांनी त्याच्यावर पुस्तकच लिहिलं, विद्यापीठ काहीतरी, येरवडा विद्यापीठ, आणि मग त्याच्यात आपली तब्येत कशी राहते वगैरे लिहिली. तर मुद्दा हा आहे की तुम्ही काय आणि कोणतं राज्य चालवताय, हा मुद्दा आहे. थोडी आकडेवारी सांगतो, नेहमीच सांगतो, पुन्हा एकदा सांगतो. मनमोहन सिंगांचं सरकार गेलं त्या दिवशी पेट्रोल 66 रुपये होतं, 107 रुपये आहे. डिझेल 52 रुपये होतं, आज 95 रुपये. गॅस गृहिणीला लागणारा 410 रुपये होता, तो आज 837 रुपये, दुप्पट झालेला आहे. या महागाईवर कोणी बोलत नाही. भारताचं अर्थकारण कुठं गेलं त्याच्यावर कोणी बोलत नाही. मनमोहन सिंग गेले सत्तेतून त्या दिवशी $461 बिलियन कर्ज होतं, आज ते $1664 बिलियन आहे. 4 पट वाढ झाली आहे भारताच्या कर्जात. तुमच्या माझ्या डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे. G20 सारख्या परिषदां चांदीच्या ताटात आणि काय श्रीमंती थाटात, त्यासाठी ते कर्ज वाढलेलं आहे. अनेक गोष्टी येईल पुन्हा. लाजिरवाणी गोष्ट, अत्यंत खेदाची गोष्ट, या देशात कोणीही उपाशी राहू नये यासाठी पहिला कायदा करणारे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते, ज्यांनी अन्न सुरक्षा योजना आणली. भूक निर्देशांकामध्ये भारत 125 पैकी 111व्या स्थानावर आहे. पाकिस्तान आपल्या पुढे आहे. भूक निर्देशांक, हंगर इंडेक्स, लाजिरवाणी गोष्ट आहे. कोणती पॅरामीटर्स काय घेऊन करताय, कोणासाठी करताय हा विकास? हे ओव्हरब्रिज आणि हे सगळे कोणासाठी पाहिजेत? त्या माणसांसाठी जी मरायला टेकली अन्न वाचून. भूकबळींची संख्या जर देशात अशी होत असेल तर कोणत्या विकासाच्या आपण गप्पा करतो आणि कोणता विकास आपल्याला सांगितला होता? कर्जबुडवेगिरी, कॉर्पोरेट कर्जमुक्ती, कंपन्यांची कर्जमुक्ती गंभीर विषय आहे. पार्लमेंटमध्ये सांगितलं की 14 लाख कोटीची कर्ज बुडाली.
परवा आरबीआयला एका गुजरातच्याच ऍक्टिव्हिस्टनी आरबीआयला माहिती अधिकारात विचारलं. आरबीआयने सांगितलं 25 लाख कोटीची कर्ज बुडवलेली आहेत. ही इथल्या शेतकऱ्यांनी नाही, ही भूविकास बँकेची कर्ज नव्हती, सोसायटीची कर्ज नव्हती. ही कर्ज बड्या श्रीमंत आणि उद्योगपतींचे, जे उद्योगपती एका पक्षाला फेवर करतात. आणि म्हणून तो एवढा राग आला की राहुल गांधीची खासदारकी काढली. त्याचं कारण हे आहे, 25 लाख कोटीची जर तुम्ही दिली असेल कर्जमाफी, तर तुम्ही पार्लमेंटला 14 लाख कोटी सांगून फसवलं का हे तरी देशाला सांगा. खरा आकडा कोणता ते तरी देशाला कळू द्या एकदा, की कोणता आकडा खरा आहे. एकीकडे 25 लाख कोटी किंवा 14 लाख कोटी, जी रक्कम खरी असेल त्यांचंच त्यांना माहिती, खऱ्याचा त्यांचा संबंध नाही. पण तरी भागवत कराड आपल्या महाराष्ट्रातले अर्थराज्यमंत्री आहेत, औरंगाबादचे, संभाजीनगरचे. भागवत कराडांनी पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट दिलं की 5 वर्षात केंद्र सरकारने एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही. पिकं बुडतात, काय शेतकऱ्याचं सगळं चाललंय, जे वाईट व्हायचं ते सगळं चाललंय. त्याला कर्जमाफी नाही, पण 25 लाख कोटी त्यांना कर्जमाफी जे यांच्या सेवेत आहेत. कोरोनाचा काळ होता, इथल्या प्रत्येकाचं अर्थकारण बाधित झालं होतं. कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचा रोजगार बुडाला, काही नोकरीला जाऊ शकत नव्हते, पगार कापले गेले, सगळ्यांचं झालं. कोरोना काळात फक्त एका माणसाचा आर्थिक उद्धार झाला, ज्याची 66,000 कोटीवरून संपत्ती 15 लाख कोटीवर गेली. त्या माणसाचं नाव होतं गौतम अदानी. पंतप्रधान ज्या ज्या देशात जातात तिथे अदानी त्यांच्या सोबत तरी जातात, मागे तरी जातात, नाही तर पुढे तरी जातात. काय संबंध त्यांचा? बाकीचे उद्योजक का जात नाहीत? रतन टाटा का नाही दिसत तिकडे? हे एक अर्थकारण आहे जिथे 25 लाख कोटीची बर्बादी देशाची झाली. दुसरीकडे शेतीचं अर्थकारण आहे, जिथं मी मगाशी उदाहरण दिलं. आपण तर कापूसवाले सगळे लोक आहोत. कापसाचा भाव काय आज? कापसाचा भाव किती पटीने वाढला, खतांचा औषधांचा भाव कितीने. आपापल्या घरी जाऊन गणित करा, इथं फार गणित करायचं नाही, अर्थशास्त्र काही फार सांगायचं नाहीये. MSP फक्त 24 पिकांना आहे, आधारभूत किंमत आपल्या 24 पिकांना आहे. 500च्या पुढे पिकं भारतात पिकवली जातात, त्यातल्या फक्त 24 पिकांना आधारभूत किंमत आहे. झेंडूचे फुलं शेतकऱ्यांनी जालन्याच्या टाकलीपर रस्त्यावर, त्याला आधारभूत किंमत नाहीये, पेरिशेबल म्हणून ती नाहीये, फळांना नाहीये. घेताना तुम्ही आणि मी सुद्धा, माझ्या घरी सुद्धा कॉटन, आम्ही पण कापूस लावतो, सोयाबीन लावतो. इथली पिकं परभणीची वेगवेगळी नाही. घेताना आपण प्रत्येक गोष्ट MRP वर घेतो, औषध MRP वर घेतो, खत MRP वर घेतो, बियाणं MRP वर घेतो. जाताना आपल्याला MRP नाहीये, ती किंमत कोणीतरी वेगळेच ठरवतात. ते दिवसात पाडतात. 200 रुपये टोमॅटो होतो, दुसऱ्या दिवशी तो 2 रुपये होतो. या किमतीशी कोण खेळतंय? मी अकोल्यात बोलतोय म्हणून मी हा मुद्दा ऐकला. हा शहरी लोकांना कळणार नाही मुद्दा, पण अकोल्यातल्या लोकांना कळेल की आपल्या बाजारभावाशी कोण खेळतंय. हे कोण आहे जे आपलं अर्थकारण उद्ध्वस्त करतंय? हे कोण आहे ज्यांना एवढ्या लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 3 लाख आत्महत्या झाल्या का 5 लाख? मी पण आकडा विसरलो. 4.5 लाख. 4.5 लाख आत्महत्या का झाल्या हे शोधायला एकही कमिटी बसली नाही. पण बियरचा महसूल कसा वाढवायचा याच्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी मग कमिटी बसवली. बियर पिणारे लोक आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोठे आहेत त्यांच्यासाठी. आणि म्हणून शेतीवर कमिटी नाही, त्याच्यावर आजपर्यंत संशोधन नाही. मी स्वतः अनेक वेळा पत्र लिहिली की हवामान बदलत चाललंय महाराष्ट्राचं. कधी गारांचाच पाऊस येतो, कधी पाऊसच जातो. याच्यावर अभ्यास होण्याची गरज आहे. हवामान का बदलतंय? इतर देशांमध्येही बदललं, त्यांनी त्याच्या उपाययोजना पण केल्या. त्यांनी त्या वातावरणात येणारे वाण पण केले. आपला कुठलाही अभ्यास नाही, कारण शेती हा आम्हाला प्राधान्याचा मुद्दा वाटत नाही. पुढचा मुद्दा फार महत्वाचा. मित्रो, ना खाऊंगा ना खाने दूंगा. ती अर्धवट घोषणा होती. पुढचं मनातल्या मनात म्हणले होते, तुम्हाला ऐकायला आलं नाही, मला आलं, मी सांगतो काय. मित्रो, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा. ही ती घोषणा होती. भ्रष्टाचारावर आता मोदींनी बोलावं. जे मोदी आज सांगतात की 70,000 कोटीचा गफला केला अजितदादांनी, 4 दिवसात त्यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा दिसतात. त्यांनी आता बोलावं भ्रष्टाचारावर. ना खाऊंगा न कोणाला बनवताय? या देशातले लोक काय वेडे आहेत का? त्यांना तुमच्या कथनी आणि करणीमध्ये काय अंतर हे कळत नाही? वेडे आहेत का या देशातले लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला? सगळे भ्रष्ट भारतीय जनता पक्षात आणले.
मला तर वाटतं मोहीम असते, रोज शोधत निघतात. कोणी भ्रष्ट राहिला तर नाही ना बाहेर, अजून भाजपात यायचं राहिला तर नाही ना कोणी बाहेर. मध्ये एक काहीतरी आलं होतं की तो माणूस चढत असतो आणि वरून त्याचा साप येतो आणि खालून वाघ असतो, आणि प्रश्न दिला होता की इसको आप क्या करना चाहिए, कोणीतरी लिहिलं बीजेपी में जाना चाहिए. सुरक्षित आहे सगळं. मगाशी हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण दिलं. महाराष्ट्रामध्ये 21च्या वर नेते असे आहेत ज्यांच्यावर ह्या ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेलं नाही, भाजपाचं इलेक्शन डिपार्टमेंट आहे ते. ईडीनी केसेस केल्या, चौकशी चालू केली, पण ते भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे गटात गेल्यावर त्या चौकशा बंद करण्यात आल्या. एका केसमध्ये ईडीच्या वकिलांनी सांगितलं की मला आठवत नाही काय केस आहे. कोर्टात सांगितलंय. कोणाची केस परवा, आसिम सरोदेंना माहिती असेल. कोर्टात सांगितलं की ती केस आता आम्हाला आठवत नाहीये. जरा मला वाटतं हसन मुश्रीफांची का कोणाची. भ्रष्टाचाराने देशातल्या उच्चांक गाठलेला आहे. त्याचं आता स्वरूप तलाठ्यांनी खाल्ले, तहसीलदारांनी ते नाही राहिलं. कॉर्पोरेट भ्रष्टाचार होतो, डायरेक्ट कंपन्यांचाच कडून भ्रष्टाचार होतो. आता काय तुमच्याकडे चिरीमिरी मागायची गरज नाही. तुमच्या खात्यात 2,000 टाकायचे आणि तिकडे 2 लाख करोड उडवून टाकायचे, असं साधं गणित आहे. नोटाबंदी, मी यांच्या भ्रष्टाचाराची 2-3 उदाहरणं सांगतो, जास्त नाही सांगतो, खूप येईल. नोटाबंदीमध्ये गेलेला 99% पैसा परत आला. यांनी सांगितलं होतं काला धन अब जाएगा मित्रो, आज रात 12 के बाद कागज के तुकडे बन के रह जाएंगे. आपल्याला आठवतं ते भाषण. काहीतरी अशी जादूगारासारखी चमत्कार करणारी कृती करून दाखवायची की मी कसा जादूगार आहे, आणि आधीचे कसे मूर्ख होते सगळे. 99% रक्कम परत आली. अकोल्यामधल्या एका तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण घडलं का नोटाबंदीमुळे? एक उदाहरण झालं का देशात? सगळ्यांचे पैसे व्यवस्थित बदलून मिळाले. ते कोणत्या राजकीय पक्षाने दिले, त्याच्यात 20% कमिशन कोणी घेतलं आणि त्यातून कोणत्या राजकीय पक्षाची संपत्ती झाली ते इथल्या सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा पुन्हा ते नाव घेण्याची काही गरज नाही. PM केअर फंड पहिला पंतप्रधान सहायता निधी होता, ते बदलून टाकलं. PM केअर फंड आता माहिती अधिकारात नाही, तुम्ही माहिती विचारू शकत नाहीत. सरकारी कंपन्यांनी या फंडाला 2,913 कोटीच्या देणग्या दिल्या. म्हणजे कंपन्या विकायच्या, सरकारी कंपन्या इकडूनही ओरबाडायच्या, हे पैसा हा जातो कुठं हा प्रश्न आहे. टॅक्स पण गोळा होतो प्रचंड. त्याचं अभिमानाने सांगता, अरे मग एवढा पैसा गोळा होता तो जातोय कुठे? का फक्त ब्रिज होत आहे त्याच्यातून, बाकी काही होत नाही? इलेक्टोरल बॉन्ड्स, असीम बोलला, मी नाही बोलणार, फक्त आकडा सांगतो. इलेक्टोरल बॉन्ड्समधून भारतीय जनता पक्षाला 5,270 कोटी रुपये मिळालेले आहेत. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे कंपन्या आणि सरकार यांचं अंडरस्टँडिंग आहे, नाव जाहीर करायचं नाही. बेशर्मीची हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये केंद्राने ॲफिडेव्हिट दिलं, प्रतिज्ञापत्र दिलं की उमेदवार पैसा कुठून आणतो निवडणूक लढणारा हे जाणण्याचा मतदाराला अधिकार नाही. तुमच्या अधिकारावर डायरेक्ट आक्रमण आहे. तुमचा उमेदवार कुठून पैसे आणतो हे जाणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मग मी म्हणतो आपण पण इन्कम टॅक्स भरताना म्हणायचं की आमचा पैसा आमचा आहे, तुम्हाला ते जाणण्याचाच अधिकार नाही आम्ही कुठून आणतो. या देशात काय चाललं हे लक्षात घ्या. निर्भय बनोचं उद्दिष्ट काय हे लक्षात घ्या की जी दिवसा ढवळ्या लूट चालली, दिवसा ढवळ्या हुकुमशाही, दिवसा ढवळ्या अनाचार, त्या अनाचाराला लोकांच्याकडून वाचा फोडणं. इलेक्ट्रोल बॉन्डचा शेवटचा मुद्दा असा आहे की एकट्या भारतीय जनता पक्षाला 57% मिळाला निधी आणि उर्वरित जे काय हजारो पक्ष आहेत त्यांना 43% मिळालेला आहे. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या इलेक्ट्रोल बॉन्ड्स काय. यंत्रणांचा गैरवापर महत्वाचा मुद्दा आहे. वेळ आहे ना अजून थोडा. गैरवापर, ईडी, तुमच्या शेजारी अनिल देशमुख गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांच्यावर ईडीने त्यांना अटक केली होती. दावा कितीचा होता ईडीचा? 100 कोटी रुपये ईडीचा दावा होता. अनिल देशमुखांनी 100 कोटींची रक्कम मागितली असा दावा होता. हायकोर्टमध्ये याच सरकारने ॲफिडेव्हिट दिलं की ती रक्कम 1.71 कोटी होती. 12 महिने जेलमध्ये ठेवता माणसाला आणि नंतर कोर्टाला सांगता की नाही 100 कोटीचा नव्हता, 1.71 CRचा होता. हायकोर्ट त्याच्यावर म्हणले की ठीक आहे, 1 रुपयाचा भ्रष्टाचार पण भ्रष्टाचार, याचा एक तरी पुरावा द्या असं हायकोर्टने सांगितलं. यांच्याकडे एकही पुरावा नव्हता.
त्यांना हायकोर्टातून बेल मिळाली. पुढे ते सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं. सुप्रीम कोर्टनी त्यांना विचारलं की एक पुरावा द्या, आणि सुप्रीम कोर्टनी यांच्याकडे पुरावा नाही म्हटल्यानंतर ती बेल देऊन टाकली. 12-12, 14-14 महिने तुम्ही भवितव्य बर्बाद करता माणसांचं जेलमध्ये टाकून, खोटेपणा करून. कोर्टासमोर सांगता की आमचाच आरोप खोटा होता. कोणत्या प्रकारचं हे राज्य चाललंय. त्या ईडीला आम्ही खरं 9 ऑगस्टला आम्ही मागच्या आंदोलनाची नोटीस दिली होती, आणि आम्ही ईडीच्या कार्यालयासमोर अशा सगळ्या नेत्यांचे फोटो घेऊन जाणार होतो ज्यांना ईडीनी भाजपात गेल्यावर सोडलं. आणि आम्ही ईडीला म्हणणार होतो, ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो, असं आम्ही म्हणणार होतो. उत्पल आमचा अर्ज घेऊन गेल्यानंतर अर्ध्या तासात पोलिसांचा रिप्लाय आला की परवानगी देता येत नाही, कारण नवे दक्षिण मुंबईत 144 कलम लावलाय. म्हणजे ईडीचा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार पण आम्हाला नाही, तिथे पोलीस आम्हाला अडवणार. ही आमची यंत्रणा आहे. ईडीचा पैसा मोदी आणि शहा यांच्या खाजगी इस्टेटून होत नाही. ईडीचा पगार आमच्या करातून होतो. ईडीचे मालक आम्ही आहोत. ईडीचा पगार आम्ही करतो, आणि म्हणून ईडी काय करतंय हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. पण तो अधिकार सुद्धा आपल्यापासून काढून घेतलेला आहे. ईडी ही आज भारतीय जनता पक्षाची शाखा इलेक्शन डिपार्टमेंट म्हणून काम करते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी इतका जमीर कसा काय सोडला याचं आश्चर्य वाटतं की ते स्वतःला भारत सरकारचे नाही, 2च व्यक्तीचे नोकर समजतात. हे त्यांचं अवमूल्य नाही, आणि बहुतेक यंत्रणांचा आज तेच झालाय. बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान प्रचाराला गेले आणि ते म्हणाले बजरंग बलीचं नाव घ्या आणि नंतर मत द्या. याच कारणासाठी बाळासाहेब ठाकरेंची मतदानाचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाने 6 वर्षासाठी काढून घेतला होता. निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही पंतप्रधानांना विचारायची की तुम्ही हे काय बोलताय. निवडणूक आयोग हा कोणाच्या चाकरी करतो हे कळायला मार्ग नाही. कोणाच्या फेवरमध्ये निर्णय काय दिले जातात. आसिमनी महाराष्ट्राचं सांगितलं, मी त्यात आता जात नाही. इतकं झालंय, यंत्रणा तर सुटल्या नाही, सर्वोच्च न्यायालय सुटलं नाही. रंजन गोगोई निवृत्त होतात आणि लगेच भारतीय जनता पक्षाचे खासदार पण होतात. आता तर लोकसभेत ते ज्ञान पण देत आहेत, राज्यसभेत कोणता कायदा कसा चांगला वगैरे. असं या देशात झालं नव्हतं. या देशात औचित्य सांभाळलं होतं. असं मी म्हणत नाही की या देशात भ्रष्टाचार नव्हता, तो होता, पण एवढा मोकाटपणा या देशात कधीही नव्हता. म्हणून ते लोकशाहीवरचं अतिक्रमण आहे, आणि म्हणून आपल्याला इथे ही सभा घ्यावी लागते. अन्यथा आम्हाला काही इथे येण्याचं कारण नव्हतं, फिरण्याचं कारण नव्हतं. खूप त्रास होतो. आता काल आम्ही रात्रभर प्रवास करून बसमध्ये आलो. तुम्हाला त्रास, यांना त्रास, यांना पण हे सगळं करणं, सगळ्यांनाच त्रास आहे आपल्याला. पण हा त्रास आपण सगळे का सहन करतोय, त्याचं कारण ही आपल्या वाडवडिलांनी आणलेली लोकशाही आपण या लोकांच्या हाताने नष्ट होऊ देणार नाही, त्यासाठी आपण इथं. आता राजस्थानात ईडीची गोची झाली. ईडीच्या अधिकाऱ्यालाच 15 लाख घेताना पकडलं. हे 15 लाखाचं काय गणित माहीत नाही बाबा, फार आकडा फेमस आहे. आपल्या सगळ्यांच्या खात्यात नाही का 15-15 लाख आले. किती मोठी पार्टी केली आपण सगळ्यांनी अकोल्यात, 15 लाख आले ना. या ईडीच्या अधिकाऱ्यांना परवा राजस्थान एसीबीने 15 लाख घेताना यांनाच पकडलं. ईडीची जी इमेज ती काय आता त्याच्यावरून तुम्ही बघा. व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत, गंभीर बाब आहे. संजीव भट्ट पोलीस ऑफिसर IPS कोणतंही कारण नसताना आज पण जेलमध्ये आहेत. काय कारण होतं संजीव भट्टच्या अटकेचं? IPS अधिकाऱ्याची अटक का झाली? खरं बोलतो म्हणून झाली. अखलाक मारला गेला. रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागली. 100 घटना सांगेन मी व्यक्ती स्वातंत्र्यावरच्या. माध्यमांवर हल्ले झाले, माध्यमांचे मालकच विकले गेले. आता ते असं अमुक निखिल वागळेंना काढा वगैरे असं काही करत नाहीत. ते चॅनलच विकत घ्यायला लावतात अदानीला. प्रश्नच संपला तुमचा. आसिमनी यादी वाचली, पुन्हा त्यात जात नाही. पण माध्यमं कुठे आहेत? मला अभिमान वाटतो, अकोला, परभणी, नांदेड या गावांमधले पत्रकार, त्यांचा जमीर अजून शिल्लक आहे, परंतु दिल्लीत बसलेल्या पत्रकारांचा जमीर विकला गेलेला आहे. त्यांचे मालकच विकले गेले. हे रिपोर्टिंग करतील, काहीतरी करतील, तिकडे आता बातम्याच दाखवल्या जात नाहीत. इथपर्यंत आता व्यक्तिवादाने कळस गाठलाय. परवा रवीश कुमारनी संशोधन केलं. चांद्रयान भारताचं गेलं होतं. त्याच्यात मोदीजींचं जसं काही सगळे सायंटिस्टच ते होते मेन, अशा पद्धतीचं वातावरण.
तयार करणं चालू होतं. रवीश कुमारने ॲनालिसिस केलं आणि त्यांनी सांगितलं की चांद्रयान जसं उडालं तसं इस्रोचे संचालक जे होते मोदीजी इतके दयाळू, इतके कृपावंत होऊन मोदीजींनी त्यांना 23 सेकंद आणि 32 शब्द बोलू दिले. अजून काय देशात लोकशाही पाहिजे तुम्हाला? मोदीजींनी दयाळूपणे इस्रोच्या संचालकाला 23 सेकंद बोलू दिला. अहो, अजून काय लोकशाही मागता तुम्ही? लगेच साहेब दुसऱ्या पार्टमध्ये हजर. जाहिरातींवर खर्च या सरकारचा किती झाला माहिती अधिकारात आलेला नव्हे. लोकसभेत अनुराग ठाकूर यांनी सांगितलेलं, मंत्र्यांनी सांगितलेली ऑफिशियल फिगर, जाहिरातीवर या सरकारने 6,491 कोटी रुपयाचा खर्च केला आहे. या रकमेत कदाचित एक योजना देशात उत्तम झालेली असती, एवढा केला. मोदीजी सगळीकडे येतात, प्रत्येक ठिकाणी दिसतात, एकाच ठिकाणी दिसत नाहीत. कुठे सांगा बरं? पत्रकार परिषदेत. पत्रकार परिषद न घेणारा देशाचा एकमेव पंतप्रधान अशी त्यांची नोंद आता इतिहासात झालेली आहे. 10 वर्षात पत्रकार परिषद नाही, कारण प्रश्न विचारले जातात त्याला ते घाबरतात. आणि म्हणून निर्भय बनवमधून आपल्याला हेच करायचं आहे की आपल्याला सतत या सरकारला आपल्याला प्रश्न विचारायचे. नेहरूंच्या कंपन्या विकल्या त्याच्याबद्दल मी बोललो, पण शेवटचा मुद्दा माझा खूप गंभीर आहे आणि तो थोडासा लांबणार आहे. 10 मिनिटाचा वेळ मला अजून द्या. आपल्या देशाचा जो सगळ्यात उज्ज्वल इतिहास, जो आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास आहे, त्याची मोडतोड चालू आहे. त्याच्याकडे मला वळायचं. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून पुढच्या पिढ्या नासवल्या जात आहेत. या देशाचा जो उज्ज्वल इतिहास स्वातंत्र्य लढ्याचा, त्यातल्या राष्ट्रीय नेत्यांची बदनामी केली जाते, त्याच्याकडे मला यायचं आहे. तुम्हाला बाबासाहेबांची जयंती असते 14 एप्रिलला. 12 एप्रिलला तुम्हाला मेसेज येतो व्हॉट्सॲपवर की बाबासाहेबांनी एकट्याने काय केलं, 7300 लोक अमुक होते, 396 काय होतं. नेहरूंच्या जयंतीच्या वेळेला तर काय काय तर विचारूच नका, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. तेच गांधीजींच्या बाबतीत. इकडे गांधीजी प्रातस्मरणीय आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, तिकडे गोडसे पण अंधारातून प्रातस्मरणीय आहे. देशात गोडसे बाहेर गेले की मात्र मोदीजींना गोळवलकर आणि हेडगेवारांच्या पुतळ्यापुढे नाही, महात्मा गांधीच्याच पुतळ्यापुढे जावं लागतं. जोपर्यंत देशात गोडसे गोडसे करू द्या आपण, जोपर्यंत बाहेर जाऊन पुन्हा गांधीजींच्याच पाया पडावं लागणार आहे, तोपर्यंत या देशाला काय धोका नाही. जग जाणतं हा देश कोणाचा आहे. युरोपमध्ये आपल्यापैकी बरेच जण गेले असतील. इंडिया 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 म्हणलं की गांधी म्हणतात, गोळवलकर नाहीत म्हणत. तो इतिहास यांना उद्ध्वस्त करायचा, कारण त्या इतिहासाचे हे कधी साक्षीदारच नव्हते. आणि ज्यात आम्ही नव्हतो ते आम्ही टिकू देणार नाही, हा यांचा बाण आहे. मग ते भले संसद भवनपासून बघा. संसद भवन पण जुनं नाही, ते काढून टाकायचं, नवन बांधायचं आम्हाला. पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या नावावर लावायच्या, 7-12च बदलायचा देशाचा. ही धडपड आहे सगळी. किती गोष्टी येतात तुम्हाला. नेहरू आणि पटेल आणि गांधी, खरं म्हणजे सरदार पटेल पंतप्रधान होणं याच्या इतकी दुसरी थापच नाही. सरदारांनी स्वतःच पत्र लिहून कळवलं होतं की आता माझा आजाराची नाही, मी गेल्याची बातमी येईल, इतकी माझी तब्येत बिघडलेली. असा माणूस काय पंतप्रधान होण्यासाठी मरमर करत नसतो. पण तुम्हाला तेही सांगितलं जातं, गांधी आणि पटेलांचं नातं पूर्णपणे विस्कट करून सांगितलं जातं. गांधींच्या पेक्षा पटेल 4 वर्ष सिनियर होते. आणि गांधी जेव्हा पहिली केस गुजरात लढायला आले त्यावेळेला पटेल गांधींची गंमत पाहायला आले होते की अरे कोई नया पोरबंदर का बैरिस्टर आया है तो देखते हैं क्या आर्ग्युमेंट करता है. आणि आपल्याला माहिती आहे की त्या केसमध्ये गांधींना घाम फुटला, बोलता येईना, आणि ते अपमानित होऊन कोर्टातून गांधीजी निघाले. त्यावेळेला सरदारांनी म्हणलं की अरे ये तो भगोडा बॅरिस्टर निघाला. पुढे त्याच सरदारांनी लिहिलंय की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही महिन्यात माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं नाही. हे सरदारांनी लिहिलंय. एका पत्रात नेहरू लिहितात सुभाषचंद्र बोसांना की तुम्ही फार उतावळे आहात. तुम्हाला आणि मला बघायला लोक येतात, आपल्या भाषणाला येतात, लोक आपल्या भाषणाची तारीफ करतात, आपल्याला जोरजोरात टाळ्या वाजवतात, पण जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात. या नेत्यांना ते भान होतं. ते नातेसंबंध यांनी जसे मोदींचे तसे काहीतरी गांधी आणि पटेलांचे नातेसंबंध हे दाखवतात.
केवढी काळजी आहे त्यांना. सुभाषबाबूंवर काँग्रेसनी अन्याय केला, पटेलांवर अन्याय केला. अरे बाबा, तू अडवाणी मुरली मनोहर जोशीवर होणारा अन्याय बघ ना आधी. तू इतक्या लांब कशाला जातो? ते त्यांचं बघून घेतील. सुभाषबाबू एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते. सरदार पटेल एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते. गांधीजी सरदारांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणायचे. सरदार एक दिवसही हिंसक नव्हते आणि म्हणून त्यांचा संघाशी संबंध असण्याचा संबंध नाही. सुभाषचंद्र बोस जेव्हा काँग्रेस सोडून जपानमध्ये गेले आणि तिथल्या पत्रकारांनी विचारलं की ते गांधीजींचं तुमचं भांडण, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या देशात बापा लेकाची भांडणं चार चौकात जाऊन सांगत नाहीत, ती आमची परंपरा नाही. त्या इतिहासाची मोडतोड करायची. पटेल आणि नेहरू कसे एकमेकांचे शत्रू, वाचतच नाहीत. हो, हे प्रॉब्लेम हाच आहे ना. त्या शाखेवर ज्ञान नाही, फक्त कुजबुजच चालते. वाचनाचा आणि शाखेचा संबंध नसतो. कुजबुज करायची, ते ऐकायची आणि सोशल मीडियावर टाकून द्यायचे. नेहरू पटेल संबंधाबाबत, प्रत्येक संबंधाबाबत तेच. काकासाहेब गाडगीळ पुण्याचे पहिल्या मंत्रिमंडळात होते नेहरूंच्या, अनेक वर्ष खासदार होते. त्यानंतर काकासाहेब गाडगिळांनी पथिक नावाचं एक आत्मचरित्र स्वतःचं लिहिलंय आणि त्यात त्यांनी नोंद केली की मृत्यूच्या काही दिवस आधी पटेलांनी मला बोलवलं आणि पटेल मला म्हणाले की तू मला 2 वचनं देणार आहेस. पहिलं वचन असं की ज्या दिवशी मी मरेन त्या दिवशी दिवसभर तू जवाहर सोबत राहशील, कारण जवाहरला माझ्या जाण्याचा धक्का सहन होणार नाही. आणि दुसरं वचन असं की राजकारणात तू जिवंत असेपर्यंत जवाहरची साथ सोडणार नाहीस. ज्यांच्यामध्ये स्पर्धा असे 3 नेते एकमेकांबद्दल असं सांगत असतात का? सरदार पटेल आणि नेहरूंचं नातं यांना बाप जन्मी करणार नाही, कारण यांची बुद्धीच तिथं पोहोचत नाही. यांना फक्त द्वेष, विखार. सरदार पंतप्रधान झाले असतात कोणत्याही स्थितीत 37 पासूनची काँग्रेस, मला आठवत नाही आता द्वादशीवार सरांनी लिहिलं का कुरुंदकरांनी लिहिलं, पण 37 पासूनच्या काँग्रेसची एक रचना आहे की गांधीजींनी योजना करायची, सरदारांनी त्या योजनेसाठी संघटन शक्ती उभी करायची आणि नेहरूंच्या लोकप्रियतेच्या बळावर ती लोकांपर्यंत न्यायची. ही त्रिसूत्री काँग्रेसची 37 पासूनची आहे. आणि नेते गांधीच आहेत, सगळ्यांचे नेते गांधीच आहेत. पटेलांचे नेते गांधीचे आहेत, मौलाना आझादांचे नेते गांधीचे, नेहरूंचे पण आहेत, सुभाषबाबूंचे पण. यांना गांधी कळूच शकत नाही. गोडसे यांना खूप चांगला कळतो. मध्ये ते नट नाहीत का शरद पोंक्षे, तर ते चॅनलवर एका होते आणि मी काही खोडसाळ माणूस नाही, मला खोड्या काढायला काही आवडत नाही, सरळ बोलतो मी. जास्त रोखठोक बोलायचं, कशाला खोड्या काढायच्या. पण चुकून माझ्या तोंडातून त्यांचा उल्लेख शरद पोंक्षेंच्या ऐवजी शरद गोडसे असा गेला. चुकून झालं होतं, मी कशाला खोटं बोलू. त्याच्यावर ते इतके चिडले, ते म्हणले अहो त्या चौधरींच्या जिभेला काही हाड आहे का? मी म्हणलं 1 मिनिट, गोडसे म्हणल्यावर तुम्हाला वाईट वाटतं ना, या अर्थी थोडासा गांधी तुमच्यातही शिल्लक आहे अजून. गोडसे कळतो, गांधी कळत नाही, हा मुद्दा आहे. इतका इतिहास, ही काही फार जुनी घटना नाही, ही काही शिवाजी महाराजांच्या काळातली घटना नाही की मोडी लिपीत लिहिलंय आपल्याला, काही नाही. हे सगळं आत्ताच आहे. पटेलांच्या मुलींनी, मणिबेननी डायऱ्या लिहिलेल्या आहेत. त्या डायऱ्यात तिने सगळं लिहिलं आहे, मणिबेननी काही ठेवलं नाही. काय ती पितृभक्त मुलगी होती की ती वडिलांची धोत्र फाटल्यानंतर त्याचे ड्रेस शिवायची. वस्तुतः सरदार गर्भश्रीमंत होते, सरदारांची प्रॅक्टिस धोधो होती, सरदार बिलियर्ड्स खेळायचे, सरदार सूट बुटाशिवाय कुठे जायचे नाही. अत्यंत उंची आयुष्य जर कोणी जगलं असेल तर ते सरदार पटेल जगले. परंतु गांधीजींनी सांगितल्यावर तेच सरदार एका क्षणात खादीत आले आणि तेच सरदार 2nd क्लासनी जायला लागले. गांधींची ती खासियत होती. गांधीजी त्या माणसाला आधी आम आदमी करायचे. याचा राजकीय पक्षाशी संबंध नाही, मी पण कधी आम आदमी पार्टीत नव्हतो. लोक मला का रिलेट करतात कळत नाही मला, मी कधी नव्हतो आम आदमी पार्टीत. गांधी त्याला आधी सामान्य माणूस बनवायचे. अनेक उदाहरण आहेत. काय आपले JNUचे प्रोफेसर, मी त्यांचं नेहमी नाव विसरतो, ते गांधीजींकडे आले आणि म्हणले की मी आता JNU नव्हे, सॉरी, बनारस हिंदू विद्यापीठाचे आचार्य कृपलानी आले आणि म्हणाले की आता मी नोकरी सोडली, आता सांगा मी काय करू. गांधीजी म्हणाले कस्तुरबा चटणी कुटते स्वयंपाकघरात, तिला मदत करा. काय पिढी होती, कुठे व्यक्तिवाद होता. सरदारांचं एक पत्र आहे गांधीजींना, त्याचं झालं असं होतं की इंग्रज आपल्या सत्याग्रहींना जातवार कामं द्यायचे. म्हणजे तो दलित असेल तर त्याला म्हणायचे तू संडास साफ कर, पायखाना.
ब्राह्मण असला त्याला म्हणायचे तू पोलिसला मदत कर लिखापडीला. गांधीजींनी ठरवलं आपण जाती मोडायच्या आणि आपण क्रम उलटा करायचा, म्हणजे जो तथाकथित सर्वोच्च काय जातीचा असेल तो सगळ्यात खालचं काम करेल. आणि त्याप्रमाणे सत्याग्रहींनी कामं करायला सुरुवात केली. सरदार पटेलांचं एक फार सुंदर पत्र आहे, त्यात ते गांधीजींना लिहितात की बापू मैं जब जब भी जेल में जाता हूं तो ये आपका बामन, म्हणजे हरिभाई महादेवभाई देसाई, तो ये आपका बामन मेरे साथ आता है और ये रहता है तो मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. या देशातला सर्वोच्च नेता त्याची आकांक्षा काय तर मी पैखाना साफ करेल. काय माणसं होती, कुठून शोधायची ही माणसं, काय चाललंय या माणसांबद्दल. मी अनेक आपल्यातले लोक आपल्याला सावध करतायत. पटेलांचं लक्षात घ्या, सरदार पटेलांचा भव्य पुतळा तिथे 21 आदिवासी गावं उद्ध्वस्त करून गेला. त्याच पटेलांनी महात्मा गांधींची जेव्हा हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये, घनश्यामदास बिर्लांची ती खाजगी इस्टेट होती. घनश्यामदास बिर्ला म्हणजे तुमच्या ब्रिजलालजी बियाणींचे व्याही होते. काँग्रेसचे लोक तिथे आले आणि ते म्हणले की इथेच गांधींचं स्मारक झालं पाहिजे. खूप मोठा पत्रव्यवहार पंडित नेहरू आणि सरदार पटेलांमध्ये झाला आणि सरदार शेवटी म्हणले की बापूचं स्मारक दगडविटांचं आणि पुतळ्यांचं असू शकत नाही. सरदारांचं दुर्दैव की त्यांचा सगळ्यात मोठा पुतळा यांनी उभा केला. भारतीय जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्यांचे विचार यांना घ्यायचे नाहीत, फक्त त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा. बाबासाहेब सुद्धा आमचेच असं मध्ये म्हणत होते. ते काहीतरी समरस्ता काहीतरी काढलं होतं आणि एका दमात नाव घ्यायचे, हेडगेवार, गोळवलकर, बाबासाहेब. अरे काय संबंध. आपल्याकडे गावागावामध्ये आपल्या जर पिढ्या कर्तृत्वान नसल्या तर जो कर्तृत्वान आहे त्याला सांगतो आमची भावकीच आहे. हे तसं आहे, हे भावकीचे म्हणतात आमचे. हे सगळ्यांना बोस पण आमचे सुभाषबाबू एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते. सुभाषबाबू कम्युनिस्ट होते. सुभाषबाबूचे आणि गांधीचे मतभेद काय होते. सुभाषबाबूंचे आणि गांधी, नेहरू आणि पटेल यांचे मतभेद एका वेगळ्याच मुद्द्यावर होते. तो मुद्दा एवढा होता की हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन स्वातंत्र्य मिळवू असं सुभाषबाबू म्हणत होते. आणि हे तिघही असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशाहीच्या मदतीने येईल तिथे कधी लोकशाही नांदणार नाही, म्हणून आम्हाला ते नको. मुसोलिनींनी सगळी धडपड केली. यांचे मुंजे जाऊन भेटले होते मुसोलिनीला, हिंदू महासभेचे मुसोलिनीला भेटले होते ते. नेहरूंनी मुसोलिनीची बायको डबा घेऊन आली होती एअरपोर्टवर. नेहरूंनी तो डबाही नाकारला आणि भेटही नाकारली, कारण आपल्या राष्ट्रीय नेत्यांच्या डोक्यात हे पक्क होतं की या देशात जर लोकशाही रुजायची असेल तर हुकुमशाहीचा स्पर्श सुद्धा या देशाला झाला नाही पाहिजे. तो स्पर्श आज फार मोठ्या प्रमाणावर झाला, म्हणून तुम्ही आणि मी इथे जमलो आहोत. ज्या प्रकारची हुकुमशाही, ज्या प्रकारचा विध्वंस, ज्या प्रकारची लोकशाहीची गळचेपी चाललेली आहे ती आपल्याला पाहवत नाही आणि आपल्याला ती होऊ द्यायची नाहीये, म्हणून आपण इथे आलो. महाल आतून हादरलेला आहे, वरवर काही दाखवत हे हरणार आहेत, वरवर काही दाखवू द्या. मुख्य हालचाल कुठे आहे यांच्या. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या 5 राज्यांमधून 192 जागा येतात लोकसभेच्या. मागच्या वेळेला त्यातल्या 181 यांना मिळाल्या होत्या. आता हे 5ही किल्ले उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि हुकुमशहाच्या सोबत उत्तर प्रदेश आणि गुजरात सोडले तर कोणताही प्रदेश आज नाही. म्हणून वेगवेगळे नॅरेटिव्ह येतील, वेगवेगळं सांगितलं जाईल. हिंदू राष्ट्र करायचं हे सांगितलं जाईल. अमुक होणार आहे, अच्छे दिन येणार आहे, तमुक होणार आहे, घटना घडवल्या जातील. मी काही जास्त बोलत नाही, ते सत्यपाल मलिक बोलले, मी काही बोलत नाही जास्त. घटना घडवल्या जातील. आपल्याला सजग राहायचं आहे. 2024ला मतदान केंद्रावर जाताना तुम्ही आमका उमेदवार का तमका याला मत देणार नाहीये, तुम्ही राज्यघटना की मनुस्मृती याला मत देणार आहात. 2024ची निवडणूक ऐतिहासिक आहे. या देशाचा रस्ता कुठे जाणार हे बाबासाहेबांच्या, गांधीजींच्या, नेहरू, पटेलांच्या स्वप्नातलं सर्वसमावेशक राष्ट्र राहणार का हे सगळ्यांचं दमन करणारं हिंदू राष्ट्र होणार, हा प्रश्न असणार आहे. आणि म्हणून आपण, तुमची माझी एक भूमिका आहे. राजकीय कार्यकर्ते त्यांच्या भूमिका करतील, नेते करतील, पण आपली स्वतःची एक भूमिका आहे. ती भूमिका सांगण्यासाठी आपण इथं आहोत. आणि राष्ट्रकवी दिनकर यांच्या 4 ओळींनी हे भाषण संपवतो. त्यांनी सांगितलं की समर शेष है, युद्ध अजून बाकी आहे. समर शेष है,
नहीं पाप का भागी केवल व्याध, जो बाण मारतो तो फक्त दोषी नाही आहे, समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध, जो चुप रहेगा समय लिखेगा उसका भी इतिहास। धन्यवाद।